मित्रांनो, पुणे आणि नाशिक ही राज्यातील दोन महत्त्वाची शहरे आहेत. परंतु ही दोन्ही शहरे अजूनही रेल्वे मार्गाने जोडली गेली नाही. या शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी फक्त रस्ते मार्गच आहेत. यामुळे ही दोन्ही शहरे रेल्वे जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावात मंजुरी मिळाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. हा मार्ग तयार करण्याची जबाबदारी महारेलकडे देण्यात आली. या मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या मार्गासाठी नुकतेच 2,500 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली होती. परंतु या मार्गात अजून एक महत्त्वाचा बदल झाला आहे. त्याचबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व आपण वळूयात व्हिडिओकडे. मित्रांनो, नाशिक पुणे रेल्वे मार्ग 235 किलोमीटरचा आहे. त्याचा मार्गच बदलला आहे. आता हा मार्ग 33 किलोमीटरने वाढणार आहे. त्याला शिर्डी जोडले जाईल असा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. या मार्गावर 12 ते 16 कोचची रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे सेमी हायस्पीड असणार आहे. नाशिक पुणे रेल्वे मार्गाबाबत रेल्वे मंत्र्यांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. सध्या हा मार्ग 235 किलोमीटरचा आहे. विद्यमान मार्गावर एकूण 20 स्टेशन आहेत, 18 बोगदे आणि 19 उड्डाणपूल आहेत. परंतु या मार्गावरील बोगद्यांमुळे प्रकल्पाचा खर्चात मोठी वाढ होणार आहे. यामुळे नाशिक शिर्डी पुणे असा पर्याय तयार केला जात आहे. आता रेल्वे मार्गाबाबत रेल्वे मंत्रालयाकडून विचार सुरू असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हा मार्ग बदलणार असल्यामुळे त्याचे अंतर 33 किलोमीटरने वाढणार आहे. नाशिक शिर्डी पुणे असा हा रेल्वे मार्ग होणार असल्यामुळे या मार्गाचा फायदा नाशिक पुणे शहरासोबतच शिर्डी शहराचा देखील होणार आहे. यामुळे या नवीन मार्गाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर लवकरच मंजुरीसाठी सादर केला जाईल. हा मार्ग पूर्ण झाल्यावर नाशिक पुणे अंतर 2 तासात गाठणे शक्य होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर मित्रांनो, ही होती पुणे नाशिक रेल्वेच्या मार्गात झालेल्या बदलाची संपूर्ण माहिती. धन्यवाद.